जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर द्वारा आयोजित सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी ब्रिगेडियर रोहित मेहता, कार्यवाहक कमांडंट ACDS, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आशिया, कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिजार, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे साहेब, आयुक्त माननीय यशवंत डांगे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विल कोरडे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आत्मामालिक भरतीपूर्व केंद्राचे प्रमुख निवृत्त सैनिक साईनाथजी वरपे सर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरवर्षी शासकीय ध्वजनिधी संकलन उपक्रमाअंतर्गत आत्मामालिक ध्यानपीठाद्वारे सुमारे 1 लाख रुपये रकमेचा निधी जिल्हा सैनिक कार्यालयात जमा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात सदर उपक्रम अतिशय देशभक्तीच्या मार्गाने राबवणारं आत्मामालिक संकुल हे एकमेव संकुल ठरलं आहे. या कार्यक्रमात आत्मामालिक संकुलाचं कौतुक आणि सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात संकुलाच्या वतीनं निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपे सर, संकुलाचे इतर निवृत्त सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान स्वीकारण्यात आला. तसेच या उपक्रमाचे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष कौतुक केलं. संपूर्ण देशामध्ये माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी हा निधी गोळा केला जातो. हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम नसून तो देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूर जवानांच्या ऋणातून उभा राहिलेला कृतज्ञतेचा दीप आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनाच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा सीमेवर प्राणांची आहुती नेणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांसाठी आधार ठरतो. युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या उपचारासाठी, शिक्षणासाठी, झगडणाऱ्या त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, शहीद जवानांच्या पत्नी, आईवडील यांना सन्मानाने जगण्यासाठी हा निधी वापरला जातो. हा निधी म्हणजे एका सैनिकाच्या जखमेवरचा मलम असून एका वीरमातेच्या अश्रूंना दिलेला आधार आहे आणि देशरक्षणासाठी झटणाऱ्या जवानांना दिलेलं हे आश्वासन आहे की तू एकटा नाहीस, संपूर्ण भारत तुझ्या पाठीशी उभा आहे. यावेळी संकुलाच्या वतीनं वसतिगृह व मिलिटरी प्रशिक्षण प्रमुख तथा माजी सैनिक साईनाथजी वरपे सर, मिलिटरी समन्वयक माजी सैनिक सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील आणि प्रवीण पटारे उपस्थित होते. आत्मामालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं असून उपक्रमामध्ये सहभागी सर्व घटकांचं अभिनंदन केलं आहे. तसेच आत्मामालिक भरतीपूर्व केंद्राची कमवा व शिका जी योजना सुरू आहे त्या योजनेचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कौतुक केलं. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.